नमस्कार. उद्योग बोधमध्ये आज आपल्या बरोबर आहे झायबर व्ह्यूचे फाउंडर अँड सीईओ रोहन सरोदे. तर त्यांच्याशी आज आपण गप्पा मारणार आहोत. हॅलो रोहन, मराठी मूड मध्ये तुझं खूप खूप स्वागत. कसा आहे धन्यवाद. तुझा मूड? एकदम झकास. तर आता आपण सॅटर्डे क्लब बद्दल बोलतोय, तर मला नक्की. तुला विचारायचंय की उद्योग बोध तुझ्यासाठी काय आहे? उद्योग हा फर्स्ट टाइम कन्सेप्ट आहे माझ्यासाठी, की पण मला सुरुवातीपासून इंटरेस्ट होता ह्यामध्ये. जेव्हा मला समजलं की उद्योग सारखा एक मोठा इव्हेंट होत आहे मुंबईमध्ये, तेव्हा मला भरपूर इच्छा आली, कारण की इथं खूप मोठे मोठे जे उद्योजक आहेत ते येत आहेत आणि त्यांचे डायरेक्ट तुम्हाला त्यांची ब्रँडिंग कशी करतात, ते मार्केटिंग कसे करतात, त्यांचा व्यवसाय त्यांनी इतका मोठा कसा केला, हे सर्व गोष्टी ते आपल्यासोबत सांगत आहेत. आणि त्यामुळे शिकण्यासारखं भरपूर आहेत. म्हणजे मी आता ऑलमोस्ट माझी वही होती ती 3-4 पेजेस नुसते पॉईंट्स लिहून काढून सगळे शिकून त्यांच्याकडे घेतले आणि जे मला इम्प्लिमेंट करायचं आहे पुढे, ज्या गोष्टी मला टाकता येतील माझ्या व्यवसायामध्ये, माझा व्यवसाय कसा इम्प्रूव्ह करू शकतो मी पुढे, ह्या सर्व गोष्टी मला इथे शिकायला व्यवस्थित खूप मस्त मिळत आहे. आणि आत्ताशी फक्त अर्ध्यापेक्षा कमीच इव्हेंट झाला आहे. अजून भरपूर गोष्टी शिकण्यासाठी आहे आणि भरपूर मी होप्स आहेत माझे अजून पुढे सुद्धा इव्हेंटमध्ये. नक्कीच. तू एक यंग फाउंडिंग मेंबर आणि सीईओ आहेस. तर मला तुला विचारायचंय की एखाद्या मराठी माणसाने बिझनेस चालू केला, तर तुला असं वाटतं का की मराठी माणूसच मराठी माणसाचे पाय खेचतो? मला स्वतः असं जाणवलं नाही, कारण की जेव्हा मी व्यवसाय सुरू केला तेव्हा 2 महिन्यामध्येच मला ऍक्च्युली सॅटर्डे क्लब भेटला होता. त्यामुळे मला सगळ्या साईडने तर आतापर्यंत नुसतं प्रोत्साहन आणि मदतच मिळाले. अजून असं तरी जाणवलं नाही की मला की मराठी माणूसच माझे पाय खेचतो वगैरे, असं तरी जाणवलं नाही. सॅटर्डे क्लब सगळे मेंबर्स मला ऍक्च्युली प्रोत्साहित आणि मदतच करत आलेत. बोथ पैशामध्ये सुद्धा आणि बिझनेसमध्ये सुद्धा आणि बाकीच्या इतर गोष्टींमध्ये त्याच्यामध्ये सुद्धा. नक्कीच. असं म्हणतात की बिझनेसमध्ये गुजराती किंवा मारवाडी हा जो समाज आहे तोच अग्रेसर आहे. तर या सगळ्यामध्ये मराठी माणूस कुठे आहे? आजकाल एक गोष्ट मला स्वतःहून जाणवली, ती अशी आहे की मराठी माणसाला आणि सर्वात वाईट तर ही गोष्ट आहे की मराठी आपल्या नवीन पिढींना बिझनेसपेक्षा जास्त व्यवसायापेक्षा जास्त त्यांना नोकरीमध्ये इंटरेस्ट आहे. कारण की मी कालच एक ओळखीचे होते काका, त्यांचा खूप मोठा स्टेशनरी दुकानचा व्यवसाय आहे. ते मला स्वतः म्हणाले की मी माझ्या मुलाला ट्राय करतोय की ह्या व्यवसायामध्ये पुढे जा, माझ्या ह्या व्यवसायामध्येच पुढे कर. तर तो म्हणतो की नाही, मला नोकरीच करायची आहे. ही अशी आत्ताची कंडिशन आहे. आणि दुसरी गोष्ट कशी आहे की मराठी उद्योजक सुरुवातीपासून कमी असल्यामुळे, की असे कोणी सांगत नाही की तू पुढे बिझनेस कर. आणि जसं की पिढी सरांनी जाणवून घेतलं की आपण मराठी माणूस जेव्हा भेटतो तेव्हा आपण नटनटी, पिक्चर, लग्न ह्याच गोष्टीबद्दल बोलतो, व्यवसायाबद्दल जास्त कोणी बघत नाही. आणि बाकीचे जे गुजराती मारवाडी आहेत ते व्यवसायाबद्दल जास्त बोलतात. त्यांच्या जनरेशन मध्ये व्यवसाय असतात, ते आपल्या पुतण्यांना किंवा आसपास हे भाच्यांना सुद्धा बिझनेस मध्ये सांगतात. हा एक इम्पॅक्ट आहे. पण आहे म्हणजे सॅटर्डे क्लब चांगली हे आहे, चळवळ आहे चांगली सुंदर, की जे ऍक्च्युली मराठी उद्योजकांचा अकाउंट भरपूर वाढत आहे. नक्कीच. तू यंग सीईओ आहेस, तर यंग जनरेशनला किंवा आपण म्हणू शकतो जेन झीला बिझनेसमध्ये यायचं असेल, तर त्यांचा माइंडसेट कसा असावा? सर्वात पहिलं मी सर्व यंग एंटरप्रेनर्सना एक सजेशन देईन की तुम्ही नक्कीच एखादा नेटवर्क प्लॅटफॉर्म नक्कीच जॉईन करा. मराठी असो कुठलाही असो, एक नेटवर्क प्लॅटफॉर्म असणं गरजेचं आहे. कारण की कसं आहे, जुन्या पिढीना ट्रॅडिशनल बिझनेस आणि नवीन पिढीना डिजिटल मार्केटिंग हेच इम्पॉर्टंट वाटतं. आणि दोन्ही एकत्र केल्यानंतरच एखादा चांगला रिझल्ट मिळतो. तुम्हाला नेटवर्किंग मधून सुद्धा चांगला व्यवसाय मिळणार आहे, पण मार्केटिंग पण तेवढीच गरजेचं आहे, ब्रँडिंग पण तेवढीच गरजेचं आहे. तर मी सजेस्ट करेन की नेटवर्किंग खूपच गरजेचं आहे. आणि जर तुम्ही नवीन जनरेशन मध्ये आहात, म्हणजे तुम्ही जस्ट बिझनेस मध्ये पडत आहात, फर्स्ट जनरेशन आहात, तर तुम्हाला नक्कीच नेटवर्किंगचा भरपूर फायदा होणार आहे. कशामुळे की मार्केटमध्ये रिक्वायरमेंट काय आहे, गरज काय आहे, डिमांड काय आहे, हे तुम्हाला नेटवर्किंग करूनच भेटणार आहे. पुढचा जो व्यक्ती आहे, बिझनेसमॅन आहे तुमच्या फील्डचे किंवा तुमचे जे क्लायंट्स असतील, पोटेन्शियल क्लायंट्स, कस्टमर असतील, त्यांना भेटूनच तुम्हाला कळणार आहे. आणि ही भेट वगैरे आहे ते नेटवर्किंग मध्येच तुम्हाला मिळत आहे. सेकंड गोष्ट अशी आहे की यंग एंटरप्रेनर्सला, जसं की मला जेव्हा मी सॅटर्डे क्लब जॉईन करणार होतो,
माझं फर्स्ट 1 मिनिट प्रेझेंटेशन कन्सेप्ट असते की एका मिनिटामध्ये आपला व्यवसाय मांडायचा. माझी 1 मिनिट प्रेझेंटेशन अतिशय वाईट गेलेलं. आणि आता मला सांगायला आनंद होतं की मी सलग 3 क्रॉस चॅप्टर मध्ये 1 मिनिट प्रेझेंटेशन अवॉर्ड जिंकलो आहे. Congratulations on येस that. येस, थँक्यू. एक क्लब जॉईन करायच्या आधी मी ऑलमोस्ट कोल्ड कॉल करायचो गुगल बिझनेस प्रोफाईल मधून. आणि ऑलमोस्ट मी एका दिवसाला 50 कॉल करायचो आणि 2-3 लीड्स पण जनरेट होत नव्हते. कारण की आपला यंग जनरेशन फर्स्ट जनरेशन असतात, त्यामध्ये यंग जनरेशन त्यांचा माइंडसेट असं असतं की आपल्याला नोकरीच करायचं. आपलं एज्युकेशन सिस्टीम त्यांना असं सांगते तुम्हाला पुढे जाऊन नोकरीच करायचं. आपण ट्रेन सुद्धा तसं झालं असतो, टेक्निकल टर्म्स वगैरे असणार, आपण मांडणार रॅदर दॅन सेईंग रिझल्ट्स. आणि आता मला सांगायला एक आनंद होतं की मी जस्ट टेस्टिंगसाठी 3 कोल्ड कॉल केले होते आणि तिन्हीचे त्यांनी इंटरेस्टेड निघाले. हे Great. कम्युनिकेशन स्किल, सॉफ्ट स्किल आणि सेल पिच वगैरे आहे ते नेटवर्किंग मध्ये तुम्हाला नक्कीच हेल्प होतं. तर आता आपण उद्योग बोध बिझनेस बद्दल बोललो, यंग जनरेशन बद्दल बोललो. तर सॅटर्डे क्लबचे व्हिडिओ जेव्हापासून मराठी मूडवर जायला लागले तर लोकांचा खूप छान प्रतिसाद मिळालाय. तर ऍज अ यंग फाउंडिंग मेंबर अँड सीईओ तू आय थिंक सॅटर्डे क्लबचा सगळ्यात यंगेस्ट मेंबर पण असशील तुझ्या चॅप्टरचा. हो, मी माझ्या चॅप्टर सगळ्यात एंगेज्ड आहे. तर मला फक्त तुझा अनुभव सॅटर्डे क्लब बद्दल काय आहे हे विचारायचं. जेव्हा मी सॅटर्डे क्लबची पहिली मीटिंग अटेंड केली होती तेव्हा मला एक्झॅक्टली माहित पण नव्हती कन्सेप्ट काय आहे. मी फ्लायर पाहिला, मी मीटिंगला आलो हा विचार करून की माझ्या एजची मुलं असतील, नाश्ता वगैरे असेल, आपापला काय व्यवसाय आहे, आपण काय हेल्प करू शकतो वगैरे असंच असेल. मी हा व्यवसाय करतो, तो व्यवसाय करतो, असंच असेल. पण मी जेव्हा जॉईन झालो सातारामध्ये एका विजिटर डेला, स्वराज्य चॅप्टरचे विजिटर डेला जॉईन झालो, तिथे मला समजल्यानंतर की माझ्या शहरातले मोठमोठे उद्योजक इथं आहेत आणि एकमेकांना एकदम फॅमिली सारखी हेल्प करतात व्यवसाय वाढीसाठी. फक्त व्यवसाय वाढीसाठी आणि फक्त असं उद्योग द्यायला नाही, बाकीच्या गोष्टींमध्ये समजा फॅमिली इमर्जन्सी असेल किंवा पर्सनल इमर्जन्सी आहे त्या सुद्धा एक फॅमिली मेंबर म्हणून ते एकमेकांना मदत करतात. मी तिथे ठरवलं की मला जॉईन करायचं आहे. माझ्याकडे जरा सुद्धा डाऊट नव्हता. मी फक्त नेटवर्किंग इव्हेंट म्हणून आलेलो की माझा व्यवसाय कसा वाढवता येईल वगैरे. पण इथे खूपच मोठमोठ्या गोष्टी निघाल्या आणि मस्त आहे. म्हणजे ऑलमोस्ट मला 7 महिने झालेत आणि फक्त 7 सॅटर्डे क्लब मध्ये मी ऑलमोस्ट 4 लाखाच्या आसपास व्यवसाय केला आहे. आणि त्यापेक्षा बाहेरचा जो व्यवसाय आहे ते तयार करायला मला खूप हेल्प झाले. आणि मला सांगायला हे आनंद होतं की मला माझी कंपनी सुरू करून मला ऑलमोस्ट 9-10 महिने झालेत आणि माझ्याकडे आता 11 इन हाऊस टीम आहे. एक सॅटर्डे क्लबचा एक फायदा दुसरा आहे की ते कधी कम्फर्ट झोन मध्ये जाऊ देत नाही. थँक्यू सो मच. खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. ऑल द थँक्यू बेस्ट. थँक्यू.